विषय अभ्यासाव्यतिरिक्त होता, पण या विषयाचा अभ्यास करणं फार महत्वाचं होतं, कारण विषय प्रेमाचा होता आणि आमचा भावनेचा अभ्यास अजिबातच नव्हता. राणीनं पुन्हा बाला जाऊन सांगीन म्हणून धमकावलं होतं. पुन्हा अपयश आलं होतं. सूर्यानं सांगितलं ते सर्व केलं होतं. लाईन देतीस का, मैत्रीण होतीस का, माझं तुझ्यावर लय प्रेम हाय, यासारखे आउटडेटेड सिनेमात गावातल्या मुलांच्या तोंडी दाखवतात तसे डायलॉग अजिबात वापरले नव्हते. सिद्ध्या म्हणतो तसं एकदम प्रोफेशनल वागण्याचा प्रयत्न करत होतो. तरी पुन्हा राणीनं नकारच दिला. मी काय बोलणारे हे ऐकण्याआधीच तिचा नकार. मी जवळ गेलो आणि तिनं नकार दिला. मनात म्हटलं, अगं बाई, ऐकून तर घे माझं. आधीच काय बाला सांगीन, भावाला आणीन, जवळ आलास तर बघ. मी कुणी गावगुंड होतो की कुणी दरोडेखोर होतो? तुझ्याच वयाचा होतो ना, तुझ्याच शाळेत शिकत होतो. 8वीत शिकणारा एक गरीब सामान्य मुलगा. तुझ्या इतका सुंदर नसेन, किंबहुना हुशारही नसेन, पण निदान ऐकून तर घ्यायचं होतंस. काय लायकी राहिली माझी. माझेच मित्र माझ्यावर हसायला लागले. सूर्या म्हटला, ल्याका, तुझ्या डोळ्यातच दिसतंय. तुझं डोळं बघूनच नाही म्हटली ती. त्यात तुझी ही 4थी खेप. सिद्ध्यानं सूर्याला टाळी देत आठवण केली. काय दिसतंय माझ्या डोळ्यात? मी नाटकी आवाजात विचारलं. हवस, मागून परव्यानं मीठ चोळलं. तसे तिघेही हसू लागले. मी पुन्हा तोंड पाडून बसलो. हसा कडव्यांनो, उद्या तिला घेऊन फिरीन ना, तव्हा मागनं धूर निघल तुमच्या. तुझ्या मागची आग इझीव, मग आमचा धूर काढ. परव्या पुन्हा जोरजोरात हसू लागला. तुझ्या तर आता. मी त्याला धरण्याचा प्रयत्न करू लागलो. तिघही माझी मजा घेऊ लागले. बास बास, आवरा, बेल होईल आता. राजा, बास कर तुझं रडगाणं. तासाचं काय ते बघाल एकांनो. सूर्यानं आम्हाला आडवत पुन्हा मूळ मुद्द्यावर आणलं. हे आमचं नेहमीच होतं. मधली सुट्टी झाली की डब्याची पिशवी घ्यायची आणि सरळ झाडाखाली जेवायला जायचं. जेवण झालं की प्रमेय सोडवत बसायचं. ही सुट्टी मोठी होती, अर्ध्या तासाची, त्यामुळे निवांत वेळ मिळायचा. पण सकाळी राणीनं दिलेला नकार अजून पचला नव्हता, त्यामुळेच मी उदास होतो. वरवर हसत खेळत वाटत असलो तरी मनावर खोल जखम झाली होती. कारण ही पहिली वेळ नव्हती. 4थ्यांदा राणीनं मला दूर सारलं होतं. तसा हा नकारही नव्हताच. मी राणीला माझ्या मनातलं सांगूच शकलो नव्हतो. मी जवळ येताच ती नाय बा कावील करत माझ्यापासून लांब पळत होती. मला तिला प्रपोजच करायचं होतं, पण ती माझं म्हणणंच ऐकून घेत नव्हती. एका बाजूला मला तिच्या अशा स्वभावाबद्दल बरंही वाटत होतं आणि दुसऱ्या बाजूला निराशाही वाटत होती. तिचा चेहरा डोळ्यासमोर आणून मी पुन्हा स्वयंप्रेरित होत होतो. मी हार मानणार नव्हतो, कारण मी राजा होतो आणि राजा हरत नसतो, तो लढत असतो जिंकण्यासाठी. लईच मोठं बोललो. पुन्हा लढण्यासाठी मी स्वतःला तयार केलं आणि राणी पुराण काही वेळ बाजूला ठेवलं. सिद्ध्याकडे लक्ष देऊ लागलो, कारण की पुढचा तास भूमितीचा होता आणि प्रमेय सोडवता आला नाही की पाटील मास्तर गरुड पुराणातल्या शिक्षा द्यायचा. तसा दिवसातला हा 7वा तास होता. इंग्रजी भाषेत सांगायचं तर पिरियड, मधल्या सुट्टीनंतरचा तास. आणि नेमकं याच तासाला भरपूर झोप यायची. गावरान भाषेत सांगायचं तर मांडाळ. आणि आजच ह्यो पाटील मास्तर प्रमेय फळ्यावर लिहून घेणार होता. कळला तर अजिबात नव्हता, कुठलाच त्यानं शिकवलेला, पुढं बसणाऱ्या 4-5 होतकरू हुशार विद्यार्थ्यांना सोडून. त्याचीच रिव्हिजन सिद्ध्या घेत होता. सिद्ध्या तसा गणितात हुशार, सूर्याही हुशार, मी आणि परव्या जरा कमी हुशार, म्हणजे खरं टूटी दिल की बेचैनी में. जरा फिल्मी भाषेत सांगायचं तर अभ्यासात काही लक्ष लागत नव्हतं. सिद्ध्यानं पुन्हा नव्यानं सांगायला सुरुवात केली आणि तिकडं बेल वाजली. आम्ही काय होणार ते ओळखून माना हलवल्या आणि वर्गात जायला निघालो. वर्गात जाऊन कुठली शिक्षा मास्तर देईल किंवा आज कुठल्या भाषेत आमचा उद्धार करील याचा अंदाज लावत बसलो. देवानंच धावून यावं तसा कोणीतरी माणूस पाटील मास्तर बरोबरच वर्गात आला. बरं ऐका रे, हे साहेब आपल्या केडीसी बँकेतलेत. काय म्हणतायत लक्ष देऊन ऐका जरा. साहेब बोलू लागले. कसंय मुलांनो, तुम्ही आता 8वीला आहात, म्हणजे तुम्हाला व्यवहाराची चांगली माहिती आहे. पण बँकेचा व्यवहार कसा चालतो याची माहिती असणंही गरजेचं आहे. आईबाबा पैसे देतात ते आपण खाऊन टाकतो, कधी कधी साठवतो. पण कुठे साठवतो तर आपल्या गल्ल्यात. हीच सवय आपल्याला बदलायची आहे. तुम्ही जे गल्ल्यात पैसे साठवता तेच तुम्ही बँकेत साठवायचे.
याने काय होईल, तुम्हाला बँकेतला व्यवहारही कळेल आणि तुमची रक्कमही वाढू लागेल. आणि बरं का, तुम्ही ती रक्कम काढूही शकता. अगदी 5 रुपयांपासून कितीही रक्कम तुम्ही जमा करू शकता आणि काढू शकता. सगळ्यांनी खोट्या टाळ्या वाजवल्या. साहेब पुढे बोलू लागले, बँकेने खास तुमच्यासाठी ही सोय सुरू केलीये. शाळकरी मुलांना लवकर बँकेचा व्यवहार कळावा म्हणून. आणि याची सुरुवात आपल्या पाराशर हायस्कूलपासूनच आम्ही करणार आहोत. आजपासूनच, अगदी आत्तापासून. तुम्ही 4-4 जणांच्या ग्रुपने या आणि आपलं खात उघडा. टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि एक पाटील मास्तर बोलू लागले, काय 5-50 पैसे असतील तर जमा करूनच या. वेळ झाला तरी चालेल, खरं बँकेचा व्यवहार आधी शिकून घ्या. काय लागलं तर साहेब आहेत तिथं. हो सर, पूर्ण वर्गाचा आवाज. पाटील मास्तर तोंडातल्या तोंडात हसून पाहू लागले आणि न राहून म्हणाले, बेट्यांनो, आज बँकेचा व्यवहार शिकून घ्या. उद्या तुमचा मी प्रमेयाचा व्यवहार तपासतो. तसा वर्गात एकच हाशा पिकला. पाटील मास्तरही आमच्या हास्यात मिसळून गेले. पाऊण तासाने आमच्या चौघांचा नंबर आला. सपकाळ तसा आधी मी जाणार म्हणून परवाशी नडत होता. खरं फोटो नसल्याचं लक्षात येताच तो तोंड पाडून बसला होता. वेडा होता तो. तसा फोटो आमच्याकडेही नव्हता, पण आम्ही त्याच्यासारखे वेडे नव्हतो. आम्हाला बाहेर जाण्याचं कारणच हवं होतं आणि हे तर आपसूक आमच्याजवळ चालून आलं होतं. आम्ही सपकाळसारखा वेडेपणा करतोय होय. हसत खेळत बँकेत गेलो. केडीसी बँक अगदी शाळेजवळच होती. रस्त्याच्या या बाजूला आमची शाळा आणि विरुद्ध बाजूला 200 मीटरच्या अंतरावर केडीसी बँक. आरामात बँकेत जाऊन बसलो. जरा इकडं तिकडं केलं. साहेबांनी बोलवल्यावर गेलो. त्यांनी फोटो तेवढा आणून उद्या पासबुकावर लावा आणि स्टॅम्प घ्या म्हणत आम्हा चौघांना परत पाठवलं. आम्ही पुन्हा हसत खेळत बाहेर पडलो. रस्त्यानं चालू लागलो. तशी रहदारी कमी होती. रस्त्यालगत शाळा असूनही वाहनं वेगात होतीत. आरटीओचा बोर्ड फक्त नावाला असतो नाही का, बघत कोण नसतं. एक आजी रस्ता क्रॉस करताना दिसली. ती रांगत रांगत रस्ता क्रॉस करत होती. तिच्या वाढलेल्या वयानं हातापायाची कार्यक्षमता संपली म्हणून केव्हाच सांगितलं होतं. म्हणूनच तिचा रांगत रांगत संघर्ष सुरू होता. ती बरोबर रस्त्याच्या मधोमध जाऊन थांबली. तिच्याच्यानं काही हालचाल होईना. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे ती सुन्न होऊन पाहत राहिली. आम्ही चौघांनीही तिला पाहिलं. तिची परिस्थिती आमच्या लक्षात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनं येत होती. पुढून भरधाव वेगात ट्रक येत होता, तर पाठीमागून एसटी धुरळा उडवत येत होती. आम्ही क्षणाचाही विलंब न करता तिच्याजवळ गेलो. चौघांनीही तिला उचलून धरलं आणि रस्ता क्रॉस केला. दोन्ही वाहने सुसाट गेलीत, जसा काही रस्ता त्यांच्याच बापाचा होता. न राहून आमच्या चौघांच्याही तोंडातून कोल्हापुरातली रांगडी शिवी बाहेर पडली. याच्या तर आईला. परव्यानं रागात हात वर केला. आजे, कशाला रस्त्याच्या मधनं जातीस? विमानं उडत्यात इथं. गप बसवत नाही व्हय एका जाग्याला. सुरजा. म्हातारे, आता गेली असतीस ढगात. मी खाली वाकत तिच्याजवळ बसत म्हणालो, बाळांनो, बाळांनो. तिला काय बोलावं ते सुचत नव्हतं. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. राजा र, पायाला लागलंय वाटतं. सिद्ध्या खाली बसत म्हणाला. त्यानं तसं म्हणताच तिनं माझ्याकडं हसऱ्या नजरेनं पाहिलं. दोन्ही हात माझ्या चेहऱ्याभोवती फिरवून माझी माया करू लागली. तिनं माझ्या डोक्यावर हात ठेवला. मन भरून बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं की तिचे डोळेच तसे होते माहीत नाही. आजे, काय कराय चाललेलीस? कुठं राहत्यास? कुठं लागलंय बघू? नाही, कुठं लागाय नाही. तिनं तिचं गाठोडं माझ्याजवळ दिलं आणि बोलू लागली. यात काय हाय? ए सोन्या, एवढं दे जरा माझ्या राजाला. तिकडं मारुतीजवळ बसलाय. इकडं आणती. मी तिच्या हातातून गाठोडं घेत म्हणालो, सुरजा, उचल आधी, दवाखान्यात नेऊया. तिघांनीही तिला उचलत सरकारी दवाखान्यात नेलं. जवळच होता. पटायला अवघड जाईल, पण सरकारी दवाखान्याच्या विरुद्ध बाजूला हे सगळं झालं होतं. पळत पळतच मारुती मंदिराजवळ गेलो. राजा एका कोपऱ्यात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे हसत बसला होता. तोंड वेडं वाकडं करत होता. मधूनच रस्त्याच्या कडेला पाहत होता. त्याला क्षणात ओळखून मी त्याच्या बाजूला बसलो. राजा, ही धर बाबा, तुझ्या राणीनं दिलंय. राणी? राणी? गाठोडं ओळखून तो हसला. माझ्या मागे पाहू लागला. राणी होय. मी हसलो. आता का हसलो ते तुम्हाला माहीतच असेल. येत्या येत्या. तो इकडं तिकडं पाहू लागला. हालचाल करू लागला. बस बस, काय नाही झालं, येत्या. राणी, राणी. त्याला काही राहावे ना. त्याच्या मनाची चलबिचल झाली. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करू लागलो. तो काही मला आवरेना.
गाठोडं त्यानं बाजूला ठेवलं आणि त्याची नजर राणीला शोधू लागली. मी तसाच बसून राहिलो, त्यांची वाट बघू लागलो. काही वेळाने ते सर्व आले. त्यांना येताना बघून राजानं राणीला ओळखलं. त्याची चलबिचल आणखी वाढली. तिघांनीही राजाच्या शेजारी आजीला व्यवस्थित बसवलं. पायाला मलम लावला होता. जखम मोठी नव्हती. दोघंही एकमेकांच्या गळ्यात पडले. राजा काळजीने राणी राणी करत होता. आजी त्याला भावनेच्या भाषेत सांगत होती. आज्जे, मी तिच्या शेजारी बसत बोलू लागलो. कुठं राहताय तुम्ही? आम्ही वय, ती डोळ्यात पाणी ठेवून बोलू लागली. जागा घावल तिथं राहतो बाबा. घर नाही तुम्हासनी? हिचं घर म्हणायचं. हीच होय? पोरं काय करत्यात? तशी ती शांत झाली. तिच्या पाणीदार डोळ्यांनी उत्तर दिलं. 4 वरीस झालं, पोरग परदेशात गेलं, ती गेलं. तुमचं घर हाय कुठं खरं? राजा राजावानी वागला. काही कमी पडू दिलं नाही पोरग्याला. पार घरात दारात सकट इकून टाकलं. मग आता काय? कुठं राहणार? राजा हाय न? राजा संगच म्हणालोय, कुठं राहणार? बंगल्यात. तशी ती मन भरून हसली. आम्ही भरलेल्या डोळ्यांनीच दोघांकडे पाहू लागलो. राजाला काय झालं? का पोरांमुळं? नशिबामोर काय चालणार? होईल ती होईल. तशी ती शांतच झाली. तिचं गाठोडं उघडून त्यातली भाकर त्याला चारू लागली. आम्ही चौघही डोळ्यात पाणी ठेवून त्यांना पाहत होतो. अवघडायला का? सिद्ध्या. कसलं पोर असलं का? सुरजा. आता काय माहीत आपण काय बोलणार? मला तर काहीच सुचत नव्हतं. काही वेळ आम्ही शांतच राहिलो. 3 हो, सिद्ध्यानं बोलायला सुरुवात केली. राजा राणी व माझ्या खांद्याला खांदा मारत मला डिवचलं. तसे तिघही हसू लागले. आम्ही चौघही डोळ्यात पाणी ठेवून त्यांना पाहत होतो. राजा, काय वाटतंय? सुरजा. काय वाटणार? मर्दा, अशी जीव लावणारी राणी पाहिजे. नको त्या महालातली, नको ती लावण्यवती, नको ती सुंदरा. माहित आहे टोन बदललाय, पण भावना महत्वाच्या. राजवाड्यातनं झोपड्यात या. परव्या. पुन्हा तिघे हसले. मी नाक मुरडत बोलू लागलो. एवढंच बोलायचंय की बघा, असं पाहिजे प्रेम, अशी पाहिजे साथ. आताच्या पिढीला नाही जमणार ही. यात मी सुद्धा आहे. मर्दा, माझी राणी कशी असन माहीत नाही खरं, पण तिनं अशी साथ दिली तर तिचा राजा व्हायला मी तयार आहे. बघूया की. तिघही एकत्र जोरजोरात माना हलवत बोलले. शाळा सुटली. घंटा वाजली होती. आमची पंचायत झाली होती. इतका वेळ या गोष्टीत गेला ते आमच्या ध्यानीमनी आलं नाही. आता परव्याचा मूर्ख प्रश्न. आता काय, मोरे मास्तर हाणतोय उद्याच्याला धरून. आधीच शाळेतनं पोरं पळून जात्यात म्हणून बोंबा बोंब हाय. आयतं घावलो त्यांच्या तावडीत आता. सुरजा. चौघही नाराज झालो. खरं राजा राणीचं प्रेम बघून आमचं दुःख विसरून गेलो. या जगात देव आहे हे त्या दिवशी कळालं. एका सुद्धा मास्तरनं आम्हाला हाणलं नव्हतं. ज्या मोरे मास्तरची भीती होती त्यानंच आम्हाला आजीला उचलून नेताना पाहिलं होतं. आजपर्यंतचा इतिहासही स्टेजवर फक्त मार खायलाच गेलो होतो, पण त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा स्टेजवर सत्कार झाला होता. अभ्यासाच्या विषयात पहिला आलो नव्हतो, पण ज्यासाठी सत्कार केला त्या कामाचा अभिमान वाटत होता. शाळेच्या बाहेरही बरंच काही शिकायला मिळतं हे तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं. खरं तर बाहेरची दुनियाच खरी शाळा शिकवते. रस्त्यावरच्या राजा राणीचा धडा आम्हाला बरंच काही शिकवून गेला होता. पुढे ते कधी दिसतील तेव्हा आम्ही काही ना काही त्यांना खायला देत होतो. आमच्याकडून होईल ती मदत करत होतो. कधीतरी त्यांच्यासोबत बसत होतो. एकदा राणीनं आम्हाला त्यांच्यासोबत पाहिलं होतं. परव्यानंच तिला बघताना पाहिलं होतं. तशी ती लाजली होती. परव्या म्हटला, आई शपथ तुलाच बघत होती. मी लाजलो. पुढे बोलू लागला. खरं हसून बघत होती का बघून हसत होती ते माहीत नाही. तसे तिघही हसू लागले. मित्र शेवटी कसे असतात तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर 5व्यांदा मी पुन्हा प्रयत्न केला होता. काय झालं असेल हे आता तुम्हीच ओळखून जावा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.